हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 40 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची संपूर्ण कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. तर इथे बघा मी पेपर घेतलेला आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. आता इथे बघा बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंचीचं माप टाकायचं असतं. तर त्यासाठी इथे बघा मी ब्लाऊजची जी उंची आहे तर ती 14.5 इंच घेतली आहे आणि तयार इथं ब्लाऊजची उंची 13.5 राहणार आहे. तर त्यासाठी इथं बघा मी 14.5 इंचवरती मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा जिथे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आता इथे बघा 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर शोल्डर इथं मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा जिथं 5.5 इंच आलेलं आहे तिथे सुद्धा मी ब्लाऊजची जी उंची घेतली होती आपण तर ती इथे मोजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा शोल्डर 5.5 इंच घेतलं. आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे 6 इंच. तर अ, जिथं बघा शोल्डरमधलं तिथून खाली आपण इथं मुंड्याचं माप घेतलं आहे 6 इंच. आता शोल्डर आणि मुंडा या पद्धतीने जोडायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर 10 इंच इथं छातीची घडी झाली म्हणजे छातीचा चौथा भाग झाला आणि 1.5 इंच इथं मी मार्जिन घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं 2 इंचसुद्धा ब्लाऊजची इथं मार्जिन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा घेऊ शकता. तर इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे. आता बघा वरती 10 आणि 1.5 इंच इथं 11.5 इंच झालं आहे. तर मी खालच्या साईडला सुद्धा 11.5 इंचवरती मार्किंग करून हे दोघं पॉईंट जे आहे तर ते या पद्धतीने जोडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला इथं 1.5 इंच राहणार आहे आणि पुढचा जो मुंडा आहे तर तो इथं मी 1 इंचावरती त्याचा आकार आहे तो देणार आहे. तर त्यासाठी इथं बघा मी जेवढं आपण इथं मुंड्याचं माप टाकलेलं होतं 6 इंच तर त्याचं इथं सेंटर काढून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्ही जेवढा इथं मुंड्या घेतला असेल त्याचं निम्मे करायचं आणि एक पॉईंट घेऊन घ्यायचा म्हणजे तुम्हाला आकार द्यायला एकदम सोपं जाणार आहे. तर त्याच्यानंतर बघा जिथं आपण फिटिंगची मार्किंग केलेली आहे म्हणजे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हे आकार द्यायचे आहे. आता सर्वात पहिले इथं आपण कटिंग करून घेऊया. तर जसं इथे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा शोल्डरची कटिंग करून घेतली मी. त्याच्यानंतर आपल्याला जो पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले इथे कटिंग करायचा आहे. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर इथं आपली पाठीमागच्या भागाची म्हणजे आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्ट इथे सोबत आपण कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा कारण तो जॉइंट पेपर आहे. आता पुढच्या भागाची आपण इथं मार्किंग करूया. तर गळारुंदी इथं बघा मी 2.5 इंच घेतलेली आहे. आता पुढचा जो गळा आहे तो इथं मी 6 इंच घेते. आता वरती 2.5 इंच गळारुंदी घेतली तर खालच्या साईडला सुद्धा आपल्याला 2.5 इंचवरती मार्किंग करायची आहे. आता दोघं पॉईंट आहे ते या पद्धतीने जोडायचे. त्याच्यानंतर बघा जे आपण मापं घेतलेली आहे ती लक्षात राहावं यासाठी इथं बघा मी शोल्डर 5.5 इंच घेतलं, गळारुंदी 2.5 इंच, 6 इंच इथं मुंडा, छातीचा चौथा भाग 10 इंच, 1.5 इंच मार्जिन आणि पुढचा गळा इथं 6 इंच घेतलेला आहे. तर एवढी मार्किंग करून घ्यायची म्हणजे लक्षात राहतं आपलं त्यासाठी. आता बघा जिथं गळा आहे तिथं खालून मी इथं 1 इंचावरती मार्किंग केलं आणि सिंपल असा पुढचा गळा इथं आखून घेतलेला आहे. आता क्रॉसपट्टीची मार्किंग करायची आहे आपल्याला. तर गळ्याकडून बघा मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याचा आपण तिथं आकार दिलेला आहे. तर मार्जिनच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने क्रॉसपट्टीची इथं आपल्याला मार्किंग करायची आहे. पुढे आपण जी क्रॉसपट्टी आहे ती वाढवणार आहोत. आता इथे बघा कटोरीचं परफेक्ट माप कसं टाकायचं. तर जिथं बघा मार्किंग केलेलं आहे म्हणजे फिटिंगची साईड आहे तिथून आपल्याला 5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर हे जे माप आहे तर बघा 36 पासून पुढचे जे मोठी मापं आहेत तर त्यांच्यासाठी हे 5 इंच घ्यायचं आणि लहान मापं असतील तर 4.5 इंच घ्यायचं आहे. आता बघा जिथं 5 इंचची मार्किंग केली तिथं मी सरळ लाईन आखून घेतली आणि गळ्याच्या तिथं आपण 1 इंचावरती मार्किंग करून पुढचा गळा आखलेला होता तर तिथे तिरकस लाईन आखलेली आहे आणि सिंपल असा आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे. तर झालं इथं बघा आपलं मार्किंग इथं बघा पुढच्या भागाचं. तर आता आपण कटिंग करून घेऊया म्हणजे पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे आपला तर तो इथे सेपरेट होईल. तर बघा इथं मी व्यवस्थित इथं पेपर होता आपला त्याला व्यवस्थित इथं नखाने प्रेस करून घेतलं आणि त्याच्यानंतर पट्टीने इथं मी
ते दोघं पार्ट वेगवेगळे इथं करून घेतले. आता पुढच्या भागाची कटिंग करताना सर्वात पहिले बघा इथं मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा, कारण तो पाठीमागच्या भागाचा होता. तर दोघं पार्ट सेपरेट झाल्यानंतर आपल्याला पहिले पुढच्या इथं मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा मी क्रॉसपट्टीसुद्धा इथं कट करून घेतली. त्याच्यानंतर पुढच्या भागाचा जो गळा आहे आपल्याला, तर गळ्याची इथे मार्किंग केलेली आहे, तर ती इथे कट करायची आहे. तर राहिली इथं आपली कटोरी. तर कटोरीसुद्धा बघा मार्किंग केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. तर बघा इथं इथं आपल्या साईड पार्ट इथं रेडी झालेला आहे. तर बघू शकता आता इथं एक पेपर घेतलेला आहे दुसरा मी, आणि इथं बघा मी चेक करून घेते बाही व्यवस्थित पुरते की नाही ते. तर या पद्धतीचा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी, आणि बंद बाजू आहे ती बघा इथं मशीनचं नाव दिसतं तुम्हाला, जिथं शिलाईन करतो आपण त्या साईडला बंद बाजू घेतलेली आहे. म्हणजे आपला जो उजवा हात आहे त्या साईडला बंद बाजू आहे. तर इथं बघा बाही 6.5 इंच आहे, तर मी इथं 7.5 इंच बाहीची लांबी घेतलेली आहे. म्हणजे 1 इंच इथं मी मार्जिन घेतलेलं आहे. आता इथं बघा छातीची घडी जी आहे, तर ती आपण 11.5 इंच घेतली होती. म्हणजे छातीचा चौथा भाग 10 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. तर 11.5 होतं. 11.5 मधून आपल्याला 1 इंच मायनस करायचं आहे. म्हणजे इथं बाहीची घडी काय होईल आपली 10.5 इंच इथं होणार आहे. तर 10.5 इंच इथं बाहीची घडी घेतली. आता या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथं बघा मुंड्याचा शेप देण्यासाठी वरून मी 3.5 इंचावरती मार्किंग केलं, कारण साईज आहे ती आपली मोठी आहे. आता जिथं 3.5 इंचावरती मार्किंग केलं आहे, तिथून आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. तर 2 इंचसुद्धा इथं सर्व साईजसाठी आहे, म्हणजे लहान साईज असो किंवा मोठी साईज असो. आता बघा तिरकस लाईन आखायची. त्याच्यानंतर बघा आपल्याला 3 पॉइंट घ्यायचे आहे, 2-2 इंचाचे. तर इथं बघा मी 3 पॉइंट घेऊन घेतले 2-2 इंच, आणि लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्यायचे आहे. आता पहिला पॉइंट होता त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं, आणि पुढचे जे 2 पॉइंट आहे त्यांना वरच्या साईडने आपल्याला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. आता या पद्धतीने बघा तिघं पॉइंट जोडत आपल्याला बाहीचा जो शेप आहे, तर तो इथं द्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित असं अंदाजेने देता तुम्ही या पद्धतीने एकदा बाहीला आकार देऊन बघा. म्हणजे तुमची बाही आहे ती जोडताना कमी पडणार नाही, किंवा उरणारसुद्धा नाही. व्यवस्थित अशी फिटिंगमध्ये बसते. तर एकदा नक्की ट्राय करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर इथं बघा दंडघेरचं माप टाकायचं आहे. तर तुम्ही ब्लाऊजवरनं जे माप घेतलं असेल दंडघेरचं, तर ते इथं टाकायचं आहे. तर इथं बघा मी अंदाजे टाकलं होतं 6.5 इंच, कारण साईज मोठी होती त्यासाठी. पण जेव्हा मी ब्लाऊजवरनं माप घेतलं, तर त्याचं माप जे आहे दंडघेरचं 7 इंच भरलं होतं. तर इथं मी दंडघेर 7 इंच घेतलं परत, आणि 1.5 इंच पुढे मार्जिन केलेलं आहे. तर एकदा नक्की तुम्हीसुद्धा म्हणजे चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मापं आहे ते लिहून घ्यायचे आहे. तर मी इथं या पद्धतीने बघा बाहीची घडी जी आहे ते आपण बघा इथं छातीची घडी आपली 11.5 इंच आली होती. त्याच्यातून 1 इंच मायनस करून 10.5 इंच बाहीची घडी घेतली. दंडघेर इथं मी 7 इंच घेतलेलं आहे, आणि 1.5 इंच मार्जिन असं आपलं इथं बघा 8.5 इंच झालेलं आहे. तर इथं मोजून दाखवते बघा 8.5 इंच. त्याच्यानंतर बघा बाही जी आहे ती आपली इथं बाही लांबी आहे. तर ती आपण इथं 6.5 इंच घेतली, प्लस त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन असं 7.5 इंच इथं आपली बाही लांबी झालेली आहे. तर बघा इथं किती सोपी पद्धत आहे बाहीची कटिंग कशी करायची. तर आता सर्वात पहिले कटिंग करताना पहिला जो आपला मुंड्याचा आकार दिलेला आहे पाठीमागच्या भागाचा, तर तो इथे सर्वात पहिले कट करून घ्यायचा आहे. तर पहा इथे या पद्धतीने जसं मी इथे दाखवते आहे, सेम त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कटिंग करायची आहे. आता बघा बाहीला ओपन करायचं. त्याच्यानंतर आपल्याला जो पुढचा जो मुंड्याचा आपण शेप दिलेला आहे, तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, दोघं साईडच्या बाह्या आपल्या म्हणजे व्यवस्थित येतील. म्हणजे मुंड्याचे आकार जे आहे ते परफेक्ट येतील. आता इथे बघा क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे आपल्याला. तर एका साईडला बघा मी 3.5 इंच घेतलेलं आहे. आता छातीची घडी आपली 11.5 इंच होती. तर इथं मी अर्धा इंच वाढवून घेतला आहे. म्हणजे इथं क्रॉसपट्टीची लांबी जी आहे, तर मी इथं 12 इंच घेतलेली आहे. तर जोडताना कमी पडू नये यासाठी एक्स्ट्राची वाढवून घ्यायची आहे बघा. तर एका साईडला बघा 3.5 इंच घ्यायचं, आणि दुसऱ्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे. आणि सिंपल अशी लाईन आखून घ्यायची, सरळ अशी. आता या पद्धतीने सिंपल असा आपल्याला कर्व असा आकार द्यायचा आहे. तर हे 40 साईजचं आहे. तर त्यासाठी आता या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. तर जोडताना सुद्धा कमी पडत नाही, व्यवस्थित अशी क्रॉसपट्टी आपली तयार होते. आता इथे बघा आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पाहणार आहोत आपण.
तर जी 2.5 इंच आपण गळारुंदी घेतलेली होती तर ती इथं या पद्धतीचा पेपर ठेवायचा आणि 2.5 इंच गळारुंदी आपण इथं मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आडवं आपण 2.5 इंच घेतलं तर उभं मार्किंग आपल्याला 1.5 इंचावरती करायचं आहे. आणि हे बघा दोघं पॉईंट या पद्धतीने जोडून घ्यायचे. म्हणजे जो आपण पुढचा गळ्याचा जो शेप असतो तर तो इथे द्यायचा आहे त्यासाठी. आता 1.5 इंचाची मार्किंग केली तिथून खाली 5 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा इथं 5 इंच लिहून घेतलं म्हणजे आठवण राहील आपल्याला. आता आडवी मार्किंग आपल्याला 8.5 इंच करायची आहे बघा आणि लाईन आखून घ्यायची आहे सरळ अशी या पद्धतीने. आता 8.5 इंच घेतलं आहे त्याचे इथं निम्मे करायचं आहे आपल्याला. तर या पद्धतीने टेप आहे तो फोल्ड करून घेतला आणि सेंटर इथं काढून घेतलं आहे मी. तर या साईडला 8.5 इंच घेतलं आणि उभी मार्किंग आता बघा 8.5 इंच आपण आडवी मार्किंग केली. तर उभी मार्किंग आपल्याला इथं 1 इंच वाढवायचं असतं म्हणजे 9.5 इंच आपल्याला इथं उभी मार्किंग करायची आहे. तर पहा इथं खाली इथं 9.5 इंचवरती मार्किंग करून घेते मी. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला हे तिघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहे एकमेकांना. तर या पद्धतीने बघा म्हणजे आपला कटोरीचा जो टक्स आपण घेतो तर तो टक्स आपला इथं व्यवस्थित अ, इथं आपल्याला दिसेल. आता बघा कटोरीचा शेप द्यायचा आहे तर त्यासाठी बघा 8.5 इंच जिथं मी मार्किंग केलेलं आहे तिथून तर आपल्याला वरती बघा 2.5 इंचाचे तिथं आपण जो आकार दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला हा आकार आहे तो कटोरीचा द्यायचा आहे. आता साईड पार्ट कटिंग केलं होतं तर ते ठेवायचं आणि बघा इथं अर्धा इंच साईड पार्टपेक्षा कटोरी आपली एक्स्ट्राची आहे. म्हणजे ती जोडताना आपल्याला कमी पडणार नाही. तर ती व्यवस्थित फिटिंगमध्ये परफेक्ट बसेल. तर या पद्धतीने आता कट करून घ्यायचं आहे बघा. जे मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने. तर बघू शकता. म्हणजे आपण कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवावी नाही लागली. जेवढी आहे तेवढी आपल्याला इथं ब्लाऊजला व्यवस्थित बसणार आहे. तर पहा आता आपण कट करून घेतली कटोरीसुद्धा. तर इथं बघा या पद्धतीने आपण टक्स जेव्हा मारतो कटोरीला तर या पद्धतीने बघा टक्स आहे तो असा शिवून घ्यायचा असतो. तर किती छान असं पफ आलेला आहे बघू शकता तुम्ही कटोरीला आणि घातल्यावर सुद्धा एकदम परफेक्ट बसते. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.